आप एक समाज सेवक है और महाराष्ट्र के अंदर लाखों में वैकेंसी निकलती है, तो कितने ऐसे लोगों को नौकरी मिलती है? नमस्कार, मी जगन्नाथ किसन उगले फ्रॉम संभाजीनगर टू औरंगाबाद इथला राहणार आहे. काय म्हटलं तुम्ही की लाखो लोकांना नोकरी नाही आणि जेवढे फॉर्म निकलतात किती लोकांना नोकऱ्या मिळतात. आता आतापर्यंतचा इतिहास आहे महाराष्ट्रामध्ये की 10,000 जर नोकऱ्या असतील तर जवळजवळ 40-45 लाख फॉर्म येतात आणि याच्यामध्ये 10,000 नोकऱ्या लागल्यानंतर 35 लाख लोक नोकऱ्यामधून आउट होऊन जातात. हे लोक एकत्र, हे जे मुलं आहेत हे बेरोजगार पोर आहेत. याच्यामध्ये MPSC चे चपराशीला सुद्धा फॉर्म भरतात. हे या लेवलचे मुलं आहेत, कॉलेजमधले MPSC चे कॉलेज, नंतर मोठे मोठे युनिव्हर्सिटीज, हे फार बेकार लोक. आणि प्रत्येक पक्ष हाच मुद्दा घेऊन समाजाच्या पुढे निवडणुकीच्या रूपाने येतात की बेरोजगार. तर मला हे म्हणायचंय की हे एवढे विद्यार्थी ज्यांचं वय कधी कधी एक्सपायर होतं, आज तरी मुख्यमंत्र्यांनी असं निवेदन दिलं पोरांनी की पोलीस भरतीमध्ये एक्सपायर झालेल्या लोकांना, पोरांना संपर्क म्हणजे त्यांना इन्व्हॉल्व करून घ्या. ते एवढे जे हे पोरं पोलीस भरतीचे किंवा MPSC चे डॉक्टर, इंजिनियर हे जे परीक्षा देतात, तर मला वाटतं या मुलांनी, या विद्यार्थ्यांनी आता सरकारकडे न मागण्यापेक्षा, परवा नाना पाटेकरनी एक शेतकरी संमेलनाचं उद्घाटन केलं, त्याच्यामध्ये नाना पाटेकरने सांगितलं की आता सरकारला काही मागण्यापेक्षा सरकार कोणाचं करायचं हे आपण ठरवायचं आहे. तर महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचं एक मत आहे आणि या संपूर्ण आता विद्यार्थी जवळजवळ 70% विद्यार्थी आहेत. हे सगळे पोरं एकत्र एक होतात नोकरीच्या फॉर्म भरण्याकरता. तर मला असं वाटतं की यांनी स्वतःहून आता सरकारला न मागणं, एवढ्या सगळ्या पोरांनी आता इलेक्शनचा पिरियड आहे, भरा ना तुम्ही फॉर्म विधानसभेला, सरकारकडे मागू नका काही. तुम्ही एवढे फॉर्म भरा आणि तुम्ही सुद्धा राजकीय क्षेत्रामध्ये पाय ठेवा ना. मग आता हा प्रश्न शेतकऱ्याचा असू शकतो, आशा सेविकाचा असू शकतो, ST आंदोलनवाले करण्याचा असू शकतो. जेवढे आंदोलनामध्ये लोक जमा होतात तेवढे याच्या विरोधात तुम्ही बोलू नका. शांतपणे सुरळीत तुम्ही आपला इलेक्शनचे नियम आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. तुम्ही काही गडबड न करता कलेक्टर ऑफिसला जाणे ना आपला फॉर्म भरणे, असे लाखो विद्यार्थ्यांनी फॉर्म भरावे असं मला वाटतं. आणि सरकारकडे आपली मागणी न मागता आपला हक्क आपण स्वतः घेऊ शकतो. कारण महाराष्ट्रामध्ये 48 खासदार आहेत सध्या आणि 12 कोटी जनता आहे. या 12 कोटी जनतेमध्ये 48 लोक तुम्ही मिळू शकत नाही का? अरे संप केला तुम्ही, लाखो लोक जमा होता. शांततेत तुम्ही आपला हक्क मागू शकता, हेच मला म्हणायचंय ना. असं तुम्ही करावं ही माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.